पहिला प्रश्न माझा असा आहे की बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत ती वाचण्याचं प्रमाण आजकाल कमी झालेलं आहे. म्हणजे एकूणच वाचनाची जी संस्कृती महाराष्ट्राची आहे ती कमी होताना दिसते. इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया ह्याच्यामध्ये जी आजची तरुण पिढी आहे ती गेलेली आहे किंवा जात आहे असं आपल्याला दिसतंय. तर ह्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? कसं त्यांनी त्यातून बाहेर येऊन जे जे साहित्य आहे आपल्या महापुरुषांनी निर्माण केलेलं त्या साहित्याकडे जाण्यासाठी काय संदेश द्याल? बघा, मी तुम्ही जसं बघता त्याचं या गोष्टीकडे बघत नाही. माझं बर. असं बिलकुल मत नाहीये की सोशल मीडियामुळे आणि इंस्टाग्राममुळे किंवा ट्विटरमुळे लोक बाहेर चालले. ते दोन्ही एकत्र होऊ शकतात आणि ते दोन्ही एकत्रच व्हायला पाहिजे. कारण नवीन पिढ्या जशा येतात तशा त्यांना नवीन टेक्नॉलॉजी, नवीन प्लॅटफॉर्म्स हे त्यांना अपनावून पुढे जायलाच लागतं. नाहीतर ते काळाच्या नुसार मागे पडतात आणि मग ते मागे पडले तर त्यांना पुढे जाऊन कॉम्पिटिशन मध्ये किंवा फ्लो मध्ये टक्कर करता येत नाही. आणि बरोबर. तेच बोलत असताना दुसरी गोष्ट ही पण खरी आहे की जे बाबासाहेबांचं रायटिंग होतं, स्पीचेस होते, व्हॉल्युम्स होते, त्याच्यापासून किंवा जे साहित्य आपण म्हणतो त्याच्यापासून लोक दूर चालली आहेत. ते वाचण्याचं प्रमाण खूप कमी होत चाललंय. पण हे दोन्ही एकत्र आहे. म्हणजे असे बरेच आंबेडकरवादी क्रिएटर्स दिसतील तुम्हाला जे त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब शिकवायचा प्रयत्न करतात, जे रील्सच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून किंवा पेंटिंग, ड्रॉइंग, गाणी, रॅप या माध्यमातून बाबासाहेब शिकवायला, बाबासाहेबांचे म्हणणं सांगायचा प्रयत्न करतात. तर हे दोन्ही एका इकोसिस्टम मध्ये भाग घेऊ शकतं आणि असलंच पाहिजे. पण जसे आपण नवीन नवीन प्लॅटफॉर्म्स किंवा वेबसाईट्स हे अपनावत राहतो, तसंच आपल्याला जुनं साहित्य सोडणं हे पण परवडणारं नाहीये. कारण ते आपलं मार्गदर्शन करतं आणि ते आपलं एन्सायक्लोपीडिया पुढे जायचं. बरोबर.